आज आपण सात चक्र आणि ऑरा शिकणार आहोत. हा, चित्रा मॅडम अनम्यूट करा. काय म्हणत होता? हा, ते 3 मेंबर नवीन जॉईन कराय म्हणजे मी लिंक पाठवली होती, पण ते ओके. झालेत की नाही मला कसं कळणार? नाव सांगा. तिथे कळतं ना, चॅट बॉक्स मध्ये किंवा पार्टिसिपेट मध्ये ना, तिथे हा, कळतं. वैशाली मांढरे आहे, कुंदा हा. गांगुर्डे आहे आणि रोहित जामदार आहे. त्याच्या मुलाला थोडस हिलिंग करायचंय सर. तो ओके ओके. आज आपला हिलिंगचा लाईव्ह हिलिंगचा क्लास असतो. अं, बर परवा दिवशी राहील तो आपला. बर ओके. ठीक आहे, थँक्यू सर. ओके ओके, चला, थँक्यू. चला, चित्रा मॅडम, तुमचं खूप खूप आभार, अभिनंदन. कशासाठी? अनेक लोकांना लिंक पाठवली, जॉईन करून घेतलंय. ओके आम्ही तुम्हाला थँक्यू पाहिजे सर, तुम्ही आम्हाला शिकवता एवढं फ्री मध्ये. ओके ओके, चला, थँक्यू, धन्यवाद. ओके. चला. सो रेडी आहात सर्वजण? वन्स अगेन व्हिडिओ ऑन करा. येस, थँक्यू थँक्यू. ओके सर, थँक्यू. व्हिडिओ ऑन करा. एनर्जी सायन्स शिकत आहोत आपण. जिथे बसलेले आहात, जसे आहात, ट्रॅव्हलिंग मध्ये असेल, ऑफिस मध्ये असेल, इट्स ओके. बघा, काल आपण अंतर्मनाचा दरवाजा उघडायला सुरुवात केली. काल आपण अंतर्मनाचा दरवाजा उघडायला सुरुवात केली. आज आपण आपल्यात आपल्यात अदृश्य शरीराच्या विश्वात प्रवेश करणार आहोत. एका दैवी शक्तीच्या विश्वात आपण प्रवेश करणार आहोत. सो रेडी आहात सर्वजण? एक्सायटेड? येस. बघा, आपण जेव्हा रेकी शिकायला सुरुवात करतो तेव्हा फक्त आपण रेकी बद्दल माहितीच घेत नाही, तर 7 चक्र आणि ऑरा या सिस्टम वरती थेट एक प्रभावी तंत्र शिकत असतो. तर मग या प्रभावी तंत्राला शिकण्यासाठी आज सुरुवात करूया आजच्या सेशनची. तर आजच्या सेशनची सुरुवात एका सुंदर गोष्टीने करूया. एक गोष्ट सांगतो. एकदा आदियोगी महादेव ध्यानाला बसले होते आणि काही मानव त्यांच्याकडे काही समस्या घेऊन आलेत, अडचणी घेऊन आलेत. त्यांच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. शरीरामध्ये कमजोरी निर्माण झाल्या होत्या. अनेक प्रकारच्या काही व्याधी निर्माण झाल्या होत्या. विचारांचं वादळ त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं होतं. आणि ते मानव आदियोगी शिवजींच्याकडे गेलेत. त्यांच्याकडे काही उपाय मिळेल का, काही आशीर्वाद मिळेल का, आणि या समस्येतून आपण बाहेर पडू का, या उद्देशाने ते शिवजींकडे गेले. गेल्यानंतर बघितलं, शिवजी तर ध्यानात होते. त्यांना ध्यानातून बाहेर काढणं शक्य नव्हतं. निराश झाले. काय करावं? मग त्यांनी ठरवलं की शिवजींचं ध्यान संपेपर्यंत आपण इथेच बसू राहील. आणि त्यांनी तिथे बसण्याचा निर्णय घेतला. ते तिथेच बसले. थोड्या वेळाने त्यांना असं जाणवलं
की शरीर हलकं होत चाललंय, विचार निवळतायत, दूर जातायत, मनाला स्थैर्य मिळायला लागलंय, समस्या संपायला लागल्यात, हळूहळू त्यांना जाणवायला लागलंय आणि त्यांना अतिशय आनंद झाला. थोड्या वेळाने शिवजी ध्यानातून जागृत झाले. त्यांनी बघितलं आणि एक स्मित हास्य केलं आणि त्या सगळ्या मानवांना विचारलं, "आता काय समस्या आहे? काय अडचणी आहेत?" आता त्या मानवांच्या अडचणी राहिल्या नव्हत्या, समस्याही राहिल्या नव्हत्या. तरी पण एकाने विचारलं, "शिवजी, तुमचं शरीर इतकं तेज कसं आहे? इतकं तेज कसं आहे शरीर, की तुमच्या सानिध्यात जरी बसलं, समोर जरी बसलं, तरी मन शांत होतं, शरीर हलकं होतं, विचार निवळतात, समस्या संपुष्टात येतात." त्यावेळेला शिवजींनी एक स्मित हास्य केलं. एक स्मित हास्य केलं आणि शिवजी बघा काय म्हणाले. आदियोगी महादेव म्हणाले, माझ्या शरीरातल्या सप्तधातूंवर ताबा आहे. सप्तधातूंवर. काय आहे सप्तधातू? रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे 7 धातू आणि या 7 धातूंवर माझा ताबा आहे. आणि हे कसं शक्य झालं? हे कसं शक्य झालं? तर 7 चक्र संतुलित आणि ऑरा संतुलित यांच्या संतुलनाने मी सप्त धातूंवर ताबा मिळवू शकलो. आणि प्रथमच आदियोगी शिवजींनी, महादेवांनी 7 चक्र आणि ऑरा यांचं रहस्य उघड केलं. समजली गोष्ट? 7 चक्र आणि ऑरा. चक्र म्हणजे काय? तर चक्र आपल्या शरीरातल्या शक्तींचं एक जाळं आहे. चक्र आपल्या शरीरातल्या शक्तींचं जाळं आहे. जणू काही ते आपल्या आत्म्याचे वायफाय पॉइंट्स आहे, वायफाय. पॉवरफुल पॉइंट्स आहेत. समजलंय चक्र काय आहे? आपल्या आत्म्याचे जणू ते वायफाय पॉइंट्स आहेत. आज आपण यात 7 चक्रांचं आणि ऑराचं रहस्य जाणून घेऊ. ओके? सो रेडी आहात? ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी हात वर करून सांगा रेडी असाल? ग्रुपला एक मेसेज टाकला होता. ऑरा बघण्यासाठी आपल्याला एका पार्टनरची, जोडीदाराची गरज आहे. सो कुणाकुणाकडे आहे जोडीदार? ओके. माधुरी मॅडमांकडे आहे, अर्चना मॅडमांकडे आहे. ओके. ठीक आहे. त्याला या दोघांना बघून. बाकीच्या लोकांनी व्हिडिओ ऑन करा. अतिशय महत्त्वाचा सेशन आहे. व्हिडिओ बंद करून हा सेशन समजणार नाही. रेकी समजायची असेल, रेकीला जाणायचं असेल, रेकीला अनुभवायचं असेल, तर व्हिडिओ ऑन करणं आणि त्या एनर्जीच्या सानिध्यात येणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. चला, ज्यांनी व्हिडिओ ऑन केले त्या सर्वांचं स्वागत. अजून ज्यांनी आता व्हिडिओ ऑन केले त्यांच्याकडे कोणी पार्टनर आहे ऑरा बघण्यासाठी? ओके, ठीक आहे. चला, या लोकांना बघून नंतर आपण प्रॅक्टिस करू. आजचा सेशन पुढे कंटिन्यू करूया. तर 7 चक्र, 7 चक्रांना जाणूया. आपण जेव्हा जन्माला येतो, आपण जेव्हा जन्माला येतो, तेव्हा आपण 3 पिढ्यांचे जीन्स सोबत आणलेले असते. आनुवंशिकता. 3 पिढ्यांचे जीन्स घेऊन आलेलो असतो. आणि 3 पिढ्यांचे कर्म सुद्धा सोबत असतात. आणि आणखीन आपल्या लास्ट जन्माचे कर्म सुद्धा आपण कॅरी करत असतो. तर चक्र काय असतो? चक्र हा कळी स्वरूपात असतो. कळी स्वरूपामध्ये. म्हणजे जसा उदाहरणार्थ बघा, एखादा माणूस अतिशय दरिद्री असतो. मनाने, विचाराने
परिस्थितीने, पैशाने, सगळ्याच गोष्टीमध्ये दरिद्री असतो. काही माणसांकडे खूप श्रीमंती असते, पैसा असतो, पण शांती नसते. बरोबर? काही माणसांकडे खूप पैसा असतो, पण शांती नसते. काही लोकांकडे पैसाही असतो, शांतीही असते, पण आरोग्य नसतं. बरोबर? पैसा असतो, शांती असती, पण आरोग्य नसतं. म्हणजे चक्र हा गतिविधी मिळवून देत असतो. समजलंय? चक्र गतिविधी मिळवून देत असतो. तर कोण फोन करतोय आता या वेळेला? ओके. सो मी स्क्रीन शेअर करतो. चक्रा. ओके. स्क्रीन दिसतंय सर्वांना? निर्मला दातीर मॅडम मला स्क्रीनवर दिसताय. स्क्रीन दिसते मॅडम? हात वरती करा. निर्मला दातीर मॅडम स्क्रीन दिसत असेल तर हात वर करा. ओके. निर्मला दातीर मॅडम व्हिडिओ बंद झालाय. ओके, सॉरी. अर्चना मॅडम स्क्रीन दिसते? ओके ओके, हात वरती करा. आवाज बंद आहे तुमचा. ओके, गुड. तर 7 चक्र आहेत. मानवी शरीरामध्ये एकूण 112 चक्र आहेत. आणि त्यात हे 7 चक्र अतिशय पॉवरफुल आहेत. खूप एनर्जेटिक आहे. अतिशय. चक्र शरीरामध्ये कसे बनतात? मानवी शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत, म्हणजे वेन्स आहेत, ज्यांना नसा म्हणतो आपण, शिरा म्हणतो. या 72,000 आहेत. 2 नाड्या किंवा त्यापेक्षा अधिक नाड्या जिथे एकत्र येतात, म्हणजे जंक्शन्स बनतात, तिथे चक्र बनत असतो. समजलं? चक्र कसे बनलेले आहेत? ओके, थँक यू. तर पहिला चक्र आहे रूट चक्र, म्हणजे मूलाधार चक्र. याचं लोकेशन आहे पुरुषांच्या माकड हाडामध्ये, म्हणजे पाठीचा कणा जिथे संपतो, जिथे व्ही शेप बनतो, तिथे पुरुषांच्या माकड हाडामध्ये आणि महिलांच्या बीजकोशामध्ये हा चक्र अस्तित्वात आहे. याचा रंग लाल आहे. हा चक्र कुंडलिनी जागृतीचं केंद्र आहे. कुंडलिनी जागृतीचं केंद्र आहे. भौतिक सृजनशीलता प्राप्त करतो. हाडांचे आजार, शरीर जड जड वाटतं. शरीर जड जड वाटतं. बऱ्याच लोकांना एक सवय असते, टीव्ही समोर बसतात, रिमोट समोर असतं, तरी ते कुणाला तरी आवाज देतात, तेवढं रिमोट दे रे. किंवा असं बसल्या बसल्या सांगतात, एक ग्लास पाणी आण किंवा एक ग्लास पाणी आणा. आहे का कुणाला सवय आहे ही? चला, अर्चना मॅडम मान हलवताय म्हणजे सवय आहे. बऱ्याच लोकांना ही सवय असते. तर हा चक्र ऍक्टिव्ह जर असेल, तर अनेक कामं खूप पटापट होतात. अतिशय स्पीडने होतात. अतिशय स्पीडने होतात. पटापट होतात. आता खरोखर सांगा, आपण एनर्जी सायन्स शिकत आहोत. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दिशेने चाललेलो आहोत. खरं सांगा, कुणाच्या घरामध्ये नेहमी वाद होत असतात. नेहमी. घरामध्ये पैसाच टिकत नाही. सविता मॅडम थँक यू. छोट्या-छोट्या गोष्टींवर छोट्या-छोट्या गोष्टींवर चिड होते. ज्या लोकांनी हात वरती केले, त्या त्या लोकांचा त्या लोकांचा मूलाधार चक्र डिस्टर्ब असू शकतो. तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य, सुरक्षितता, पैसा, स्टॅबिलिटी हे मूलाधार चक्राशी जोडलेलं आहे. हा चक्र डिस्टर्ब असेल तर असुरक्षित फील होतं.
समजलाय? मूलाधार चक्रा. पुढचा चक्रा स्वादिष्टान चक्रा. बेंबीच्या खाली 4 बोटं, नाभीच्या खाली 4 बोटं. रंग नारंगी, ऑरेंज कलर. हा आत्मसर्जन, स्वेलिंग आणि संततीचं कार्य करीत असतो. हा चक्र तुमच्या भावना, नातेसंबंध आणि सर्जनशीलतेचा केंद्र आहे. सर्जनशीलतेचा हा केंद्र आहे. पुढचा चक्र आहे मणिपूर चक्र. नाभीच्या 4 बोटं वरती, बेंबीच्या 4 बोटं वरती. रंग पिवळा, येल्लो. असं म्हणतात की माणसाच्या सर्व इच्छा त्याच्या पोटामध्ये दडलेल्या असतात. पोटात गोळा येतो. आहेत ना ह्या म्हणी आपल्याकडे? येस. म्हणी अशाच नाही बनल्यात. अशाच नाही बनल्यात. तर या चक्राला सूर्यचक्र सुद्धा म्हणतात. सूर्यचक्र म्हणतात. या चक्राला सूर्यचक्र म्हणतात. आपल्याकडे बघा जुने लोक म्हणायचे, आजही आपण बघतो, पोट व्यवस्थित तर शरीर व्यवस्थित. बरोबर आहे? पोट व्यवस्थित तर शरीर व्यवस्थित. चुकीच्या लाईफस्टाईलमुळे चुकीच्या लाईफस्टाईलमुळे पीसीओडी आणि ओसीडी सारख्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे निर्माण झालेल्या आहेत. हे चक्र आत्मविश्वास, निर्णय क्षमता, आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि मी कोण आहे, मी कोण आहे याचा उगम बिंदू आहे. नेहमीच सांगता ना, मी कोण आहे याचा शोध घ्या. तर मी कोण आहे याचा उगम बिंदू हा मणिपूर चक्र आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके. तर पुढचा चक्र आहे अनाहत चक्र किंवा हर्ट चक्र. अनाहत चक्र, हर्ट चक्र. हा छातीच्या मध्यभागी, रंग हिरवा. हा चक्र प्रेम, दया, क्षमा, शांती, करुणेचा केंद्र आहे. प्रेम, दया, क्षमा, शांती आणि करुणेचा केंद्र आहे. बघा, हार्ट अटॅक महिलांपेक्षा पुरुषांना प्रमाण जास्त आहे. बरोबर आहे? महिलांपेक्षा पुरुषांना प्रमाण जास्त आहे. रिझन, महिला बोलून मन मोकळं करतात, बडबड करून मोकळे होतात. पण पुरुषांना जमत नाही. अनेक घरामध्ये एक समस्या आहे. घरामध्ये संवाद संपत चाललाय. जाणवतंय? संवादच नाहीये. कुटुंबाला, मुलांना द्यायला वेळ नाहीये. घरामध्ये 4 व्यक्ती असतात बघा. 4 कोपऱ्यामध्ये 4 ठिकाणी ते 4 माणसं असतात आणि मोबाईलमध्ये स्क्रोलिंग चालू असतं. मोबाईलमध्ये स्क्रोलिंग चालू असतं. काही मोबाईलला WhatsAppवरती मेसेज टाकतात, संध्याकाळी जेवायला काय बनवू? सहभावना संवाद संपत चाललाय. बरोबर आहे? सविता मॅडम बरोबर बोलतोय? येस, ओके, थँक यू. तर सहभावना संवाद हवा आहे. सहभावना संवाद व्हायला पाहिजे. अतिशय महत्वाचा चक्र आहे. अनाहत चक्र, हर्ट चक्र. पुढचा चक्र विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र. लोकेशन घशामध्ये, गळ्यामध्ये, कंठामध्ये. याचा रंग आहे निळा. बघा या चक्रात काही लोक इतकं प्रेम करतात, इतकं प्रेम करतात की त्यांचं प्रेम
व्यक्तही करता येत नाही. खूप प्रेम करतात पण त्यांना ते व्यक्त करता येत नाही, सांगताही येत नाही. आणि काही लोक एवढं प्रेम करतात की त्यांचं प्रेम ओतू जातं. दोन्ही गोष्टी समस्या आहे. दोन्ही गोष्टी समस्या आहे. व्यक्तही करता येत नाही, ओतूही जातं. बघा काही वृद्ध व्यक्ती आपण आजूबाजूला बघतो. विदारक परिस्थिती. काही वृद्ध व्यक्तींना सांगूही शकत नाहीत आणि सहनही करू शकत नाही अशी अवस्था आहे. जर अशी वृद्ध व्यक्ती दिसलात, तर त्यांच्याशी 2 मिनिटं बोला. त्यांना वेळ द्या. त्यांना समजून घ्या. हा चक्र काय बोलायचं, किती बोलायचं, त्यापेक्षा काय नाही बोलायचं हे जास्त शिकवतो. समजलंय? पुढचा चक्र आज्ञाचक्र, थर्ड आय. 2 भुवयांच्या मध्यभागी रंग गडद निळा, डार्क ब्ल्यू. हा चक्र आत्मा केंद्र मानला जातं. आत्मा केंद्र. या चक्राला शिवनेत्र म्हणतात. शंकराचा तिसरा डोळा, शिवनेत्र. हे चक्र अंतर्ज्ञान, अंतर्मनाशी आणि आध्यात्मिक प्रबोधनाचं केंद्र आहे. अंतर्ज्ञान, अंतर्मन आणि आध्यात्मिक प्रबोधन यांचं केंद्र आहे. या चक्राने दूरदृष्टी प्राप्त होते. हा चक्र रेकीच्या 3ऱ्या लेवलमध्ये, 3ऱ्या शक्तिपातामध्ये प्रगल्भ होतो. समजलाय? थर्ड आय समजलाय? ओके. चला पुढे जाऊया. सहस्रार चक्र, 7वा चक्र जो आहे, लोकेशन डोक्याच्या वर, रंग जांभळा किंवा पांढरा. डोक्याच्या लहान मुलांची, जन्मलेल्या नवजात मुलांची टाळू भरतो आपण. लोकेशन. हा चक्र समाधी अवस्था प्राप्त करतो. हा चक्र समाधी अवस्था प्राप्त करतो. ईश्वराशी आणि ब्रह्मांडाशी एक रूप झाल्याची जाणीव होते. हा चक्र संपूर्ण आयुष्य दिव्य बनवतो. दिव्य बनवतो. समजलंय? चक्र समजले? ओके. थँक यू. थँक यू सविता मॅडम. थँक यू माधुरी मॅडम. माधवी मॅडम सॉरी. चला ओके. सगळ्यांना समजलंय. बघा फक्त चक्र क्लीन करून हिलिंग घेऊन. माझा एक स्टुडंट आहे साहिल डावरे नावाचा, ज्याने स्वतःचा 22 वर्ष जुना अस्थमा कायमचा बरा केलाय. अनेक लोकांनी त्याचे व्हिडिओ पण बघितले असतील. इथे प्रभा मॅडम आहेत, चित्रा मॅडम आहेत, त्यांनी बघितले असतील. चक्रा क्लीन करून ज्योती खेनट मॅडम यांनी त्यांचा संधिवात ज्याला म्हणतो आपण, तो 14 वर्ष जुना आजार त्यांनी 1 महिन्याच्या आतमध्ये बरा केलाय, कायमचा. चक्र अतिशय महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. असेच मिराकल तुमच्याही आयुष्यात घडतील. छोटे मोठे मिराकल्स मी जे प्रॅक्टिकल सांगतोय, जी प्रॅक्टिस सांगतोय ती करा. या 2-3 दिवसामध्ये, 4-5 दिवसामध्ये हे छोटे छोटे मिराकल तुमच्याही आयुष्यामध्ये घडतील. प्रत्येक चक्र जे आपण सप्तधातू बघितले शिवजींनी सांगितलेले, प्रत्येक चक्र सप्तधातू आणि एका तत्वाशी जोडलेले आहे. त्या तत्वांबरोबर ते कार्य करतात. विशिष्ट तत्वांशी ते कार्य करीत असतात. चक्र जर संतुलित नसेल तर शरीरावरती आजार येतो, नैराश्य येतं, नकारात्मकता येते, आळस येतो, अनेक समस्या निर्माण होतात. लक्षात घ्या आपण लेवल 1 शिकत आहोत. ही लेवल 1 एक सुरुवात आहे. जसं काल बोललो आपण.
की आपण आज फक्त एकच दरवाजा उघडलाय. ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे, लक्षात घ्या. तर चक्र समजले? ओके, थँक यू. वन्स अगेन सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. आता पुढचा टॉपिक आपण समजून घेऊया, ऑरा. ओके, एक्साइटेड आहात ऑरा बघण्यासाठी, समजून घेण्यासाठी? येस, ओके, 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 ओके. चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. ओके, ओके. चित्रा मॅडम दिसत नाही, व्हिडिओ दिसतोय? ओके, ओके, चला, थँक यू. रेश्मा मॅडम, रेकी म्हणजे काय? तो सेशन उद्या आहे. मी याच्यावरती शेवट सांगेल मी तुम्हाला. ओके, निर्मला दातीर मॅडम, रेकॉर्डिंग बघू शकता. व्हिडिओ ऑन नाही केला तरी ठीक आहे. चला, पुढच्या लर्निंगकडे जाऊया. ऑरा म्हणजे काय? ऑरा बघण्यासाठी, ऑरा फील करण्यासाठी. ऑरा हा आपल्या अदृश्य शरीराची ओळख आहे. अदृश्य शरीराची ओळख आहे. आपल्या शरीराभोवती असलेलं चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड, आणि या अदृश्य शक्तीचं रहस्य आपण आज बघणार आहोत. ओके, सॉरी. स्क्रीन दिसतंय? ऑरा म्हणजे आभा मंडळ. मराठीमध्ये आभा मंडळ म्हणतात, इंग्रजीमध्ये ऑरा म्हणतात. देवी देवतांच्या चित्रामध्ये, फोटोमध्ये मागे जो पांढरा गोलाकार प्रकाश दिसतो त्याला ऑरा असं म्हणतात. खरं तर ऑरा आपल्या शरीराच्या आसपास एक एनर्जी वलय आहे. सायन्स, विज्ञान त्याला इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. तर आपलं आभा मंडळ हे अदृश्य पण प्रभावी अस्तित्व आहे. असं कुणाकुणाला जाणवलंय का कधी? असं कुणाकुणाला जाणवलं का कधी? एखादा व्यक्ती आपल्याला भेटतो किंवा घरी येतो, ऑफिसमध्ये भेटतो, कुठेतरी एखाद्या व्यक्तीशी भेट होते आणि तो व्यक्ती भेटल्यानंतर आपल्याला अचानक अस्वस्थ वाटायला लागतं, डिस्टर्ब होतो, बेचैन होतं. असं जाणवलंय कधी? म्हणजे त्याचा ऑरा आपल्या ऑराला धडकत असतो. कोणी कोणी अनुभवलंय असं? अचानक चिडचिड तयार होते. येस, ओके. थँक यू, थँक यू. बऱ्याच लोकांनी, म्हणजे जवळपास सगळ्या लोकांनी असं जाणवलंय. म्हणजे हा त्या व्यक्तीचा, समोरच्या व्यक्तीचा ऑरा आपल्या ऑराला धडकतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती ते परिणाम होतात. म्हणून जुने लोक म्हणायचे किंवा अजूनही मोठे लोक म्हणतात, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. साधू संतांच्या संगतीत राहा. सत्संगाच्या संगतीत राहा. बरोबर आहे? सांगतात ना, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. गर्दीमध्ये काही लोकांना गर्दीमध्ये विनाकारण अनइझी वाटायला लागतं. विनाकारण अनइझी होतात. गर्दी नकोशी वाटते. कारण अनेक लोकांचा निगेटिव्ह ऑरा, निगेटिव्ह ऊर्जा आपल्या ऑराला धडकत असते आणि आपल्या शरीराला किंवा ऑराला डिस्टर्ब करीत असते. एवढंच काय, घरामध्ये एखादा हॉरर मूव्ही लावा. एखादा हॉरर मूव्ही लावा, घराचेही व्हायब्रेशन्स बदलतात. घराचेही व्हायब्रेशन्स बदलतात. अचानक मनात भीती वाटायला लागते. जुने लोकं किंवा आपल्या अगोदरची पिढी किंवा आताही बऱ्याच महिलांनी
लहान बाळाची दृष्ट लागलेली, दृष्ट काढणे, नजर काढणे, नजर लागणे. दृष्ट काढले, नजर काढणे म्हणजे काय? तर तो ऑरा त्या नकारात्मकतेपासून शुद्ध करणे. समजतंय? ऑरा कसा क्लीन करायचा, कसा शुद्ध करायचा, ते सेकंड लेवलमध्ये डिटेलमध्ये शिकवलं जातं. केवळ फक्त ऑरा शुद्ध करून, फक्त ऑरा शुद्ध करून 40%, 30% ते 40% समस्या, प्रॉब्लेम क्लिअर होतात. फक्त ऑरा शुद्ध करून. शरीर लेवलला, मानसिक लेवलला 40% पर्यंत प्रॉब्लेम क्लिअर होतात. तर चला आता ऑरा बघूया. सगळे एक्साइटेड आहात ऑरा बघण्यासाठी. तर काय आहे ऑरा? चला, सो ही स्क्रीन कुणाकुणाला दिसत आहे? ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, ज्यांना खरोखर ऑरा बघायचा आहे, फील करायचा आहे, त्यांनी व्हिडिओ ऑन करा. ऑरा बघायला, फील करायला शिकवणार आहे. ओके ओके. तर आता या स्क्रीनमध्ये 2 लाल रंगाचे गोल आहे आणि मध्ये एक काळ्या रंगाचा एक डॉट आहे. या काळ्या रंगाच्या डॉट वरती फोकस करायचा आहे. संपूर्ण लक्ष त्या काळ्या रंगाच्या डॉट वरती केंद्रित करायचं आहे सगळ्यांनी. स्टार्ट. ज्यांनाही काळ्या रंगाच्या भोवती पांढरं वलय दिसलं, ज्यांनाही काळ्या रंगाच्या भोवती पांढरं वलय दिसलं, त्यांनी हात वरती करा. चॅट बॉक्स मध्ये यस म्हणून लिहा. यस म्हणून चॅट बॉक्स मध्ये यस. सगळ्यांनी हात वरती केलेत. चॅट बॉक्स मध्ये यस म्हणून लिहा. यस. ग्रेट ग्रेट ग्रेट. सोनल मॅडम, काय झालं? ओके. दुपार आहे, झोपण्याची वेळ नव्हे. ओके. तो त्या एका काळ्या पॉइंटचा ऑरा बघायला शिकलो. अर्चना मॅडम, थँक्यू थँक्यू. खूप सारे यस आलेत. निर्मला दत्ते मॅडम यस यस. रेश्मा मॅडम यस. दयानंद सर यस. वनिता मॅडम यस यस. वा, 30-32 लोकांनी यस. सगळ्याच लोकांचे यस आले. चला, छान. पुढच्या प्रॅक्टिकल कडे जाऊया. पुढच्या प्रॅक्टिकल कडे तयार आहात? आपल्याकडे 2 व्हॉलेंटियर होते. व्हॉलेंटियर ज्यांच्याकडे पार्टनर आहेत. दयानंद सर, माधवी मॅडम आणि आणखीन एक कोणतरी होतं. हा, दयानंद सर. दयानंद सर किंवा अर्चना मॅडम अनम्यूट करा. माधवी मॅडम अनम्यूट करा. हा सर. ओके. सर यस सर. अनम्यूट करा, अनम्यूट करा. माधवी आले, मॅडम आले. यस. अर्चना मॅडम अनम्यूट केलंय. हो. ओके. चला, सो तुमचे पार्टनर सोबत ठेवा. एक मिनिट माझ्याकडे बघा. काही इन्स्ट्रक्शन देतो. मोबाईल आडवा ठेवायचा आहे.
ओके. आणि मोबाईल पासून थोड्या अंतरावरती दूर उभं राहायचं. उभं राहायचं. ओके. आणि दोघांच्या मध्ये कमीत कमी 4 ते 5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. शिवम इथं बस समोर. लांब बसायचं. लांब. बस ना नीट व्यवस्थित करून ओके. बस ना. दयानंद सरांचा व्हिडिओ दिसतोय तुम्हाला? इकडे बस ना समोर. मोबाईलची स्क्रीन स्लाइड करा, तिथे दिसेल. माधवी गुरु मॅडम यांचा व्हिडिओ दिसतोय, यांची स्क्रीन दिसते. हा मॅडम, माधवी मॅडम. येस येस, ओके. निर्मला पार्टनर दिसत नाहीये तुमचा. ओके. उभं राहायचंय बाळ. मॅडम उभं राहायचंय. माधवी मॅडम उभं राहायचंय. थोड्या वेळ मी तुम्हाला आहे ना म्यूट करतो मॅडम, तुमचा इको वाढतोय. त्याच्यावर उभा राहतोस गादीवर. हा ओके, उभं राहा. दोघांच्या मध्ये दोघेही दिसले पाहिजे मोबाईल मध्ये. मोबाईल असा सेट करा. दयानंद सर मोबाईल थोडा खाली घ्या. ओके, थोडासा हलका. ओके ओके ओके. दयानंद सर अनम्यूट राहू द्या. अनम्यूट राहू द्या तुमचा. अनम्यूट आहे ना? ओके. एक मोबाईल अनम्यूट करा, एक चालू राहू द्या. ओके. तिकडचा बंद करा, आवाज घुमतोय तुमचा एक. माधवी मॅडम, तुम्ही हा. दिसत नाही आहात अशी एक कमेंट आली. ओके. हा, इकडे बघा माझ्याकडे. माधवी मॅडम, मला जर बघत असाल तुम्ही, तर तुम्हाला या नमस्काराच्या स्थितीमध्ये हो. उभं राहायचं आहे. हलके डोळे बंद करायचे. त्यानंतर हात घासायचे आणि छातीवर जवळ असे हात ठेवायचे आहे. आणि मी जशा सूचना देईल तशीच ऍक्शन घ्यायची आहे. तुम्हाला हळूहळू पुढे जायचं आहे. यस, असं बेबी स्टेप घेऊन हळूहळू हळू पुढे जायचं आहे. मी जसं सांगेल तसं. ओके. आणि जवळ गेल्यानंतर हात या स्वरूपामध्ये फक्त मागे पुढे करायचे. दिसतंय? या स्वरूपामध्ये, जास्त नव्हे. यस. हो. ओके. हो. चला, सो हलके डोळे बंद. नमस्काराच्या स्थितीमध्ये हात. बाळा, नमस्काराच्या स्थितीत हात. संपूर्ण लक्ष हातांच्या तळव्यांमध्ये, हाताच्या मध्यभागी. हात रब करायचे. रब करायचे. दयानंद सर हात चोळायचे, एकमेकावर घासायचे. अर्चना मॅडम हात घासायचे. दयानंद सर हात घासायचे. सोनल मॅडम तुम्ही करीत आहात. येस, व्हेरी गुड. ओके, छातीजवळ हात घ्या दोघे. छातीजवळ हात. सोनल मॅडम थोडं मागे सरका, हलका. ओके, मागे सरका सर, मागे सरका. सोनल मॅडम सर मागे सरका, मागे सरका. यस, छातीजवळ असे हात. दयानंद सर हात घासा छातीजवळ. हलके डोळे बंद, डोळे बंद. माधवी मॅडम, त्या बाळाच्या हाताच्या दिशेने हात जसे आहेत तसे तेवढे हात खाली घ्या तुम्ही. ओके. आणि हलकं हलकं समोरासमोर या. हलकं हलकं, हळूहळू, एकदम बेबी स्टेप. हळूहळू पुढे या. हळूहळू, स्लोली, व्हेरी स्लोली, स्लोली. ओके. दयानंद सर थांबा. स्लोली. मॅडम तुम्ही पण पुढे जा.
सोनल मॅडम, हलकं हलकं डोळे बंद ठेवा, हलकं हलकं पुढे जा, डोळे बंद, संपूर्ण लक्ष हातामध्ये, आणि हलके हात मागे पुढे करा, हलके मागे पुढे, यस, हलके डोळे बंद ठेवा, फील करा, एकदम फील करा, डोळे बंद, हलकं हलकं, डोळे बंद. आता एनर्जीचा फ्लो जाणवतोय, धक्का लागतोय, एनर्जीचा धक्का लागतोय बघा. सोनल मॅडम हलकं पुढे जा, हलकं पुढे, यस, धक्का जाणवतोय, एनर्जी जाणवते, यस, ओके. माधवी मॅडम, एनर्जी फील होते, धक्का लागतोय, ओके. बस, जवळ समोरासमोर हात ठेवा, यस यस यस, ओके. सोनल मॅडम, सोनल सर, हात हा स्टेबल, धक्का जाणवतोय, अनम्यूट करा, अनम्यूट करा. येस सर. हा सर, जाणवतोय. यस सर, ओके ओके. चला तसेच हात ठेवा. एका पार्टनरने कुणीही, माधवी मॅडम, त्या बाळाच्या डोक्यापासून तर पायापर्यंत हात खाली घ्या, तशा आहे त्याच पोझिशनला बाळाला उभं करा. तसंच कोणी एका पार्टनरने डोक्यापासून तर पायापर्यंत एकदम स्लोली, एकदम स्लोली, व्हेरी स्लोली खाली घ्यायचे हात. हो, येस 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 येस, हा येस, सोनल मॅडम बरोबर, खाली, जवळून खाली. हा, तुम्ही करा आता. सोनल मॅडम उभे राहा. हा, समोर पार्टनर जो आहे त्याने डोक्यापासून पायापर्यंत हात खाली घ्या, हळूहळू. एनर्जी फील होईल पूर्ण हाताला, स्लोली, व्हेरी स्लोली. ओके. चला अर्चना मॅडम उभं राहा. माधुरी मॅडम, माधवी मॅडम, सॉरी सॉरी, माधवी मॅडम, माधवी मॅडम, जाणवली एनर्जी? येस, हो हो एक्साइटेड, ओके. चला तिघांचं 2 मिनिटामध्ये तिघांचं शेअरिंग घेऊ. तुम्हाला काय वाटलं, काय जाणवलं, काय फील केलं? ओके. तो पहिले मी माधवी मॅडमांनाच विचारतो. हा माधवी मॅडम, फोर्स जाणवतोय असं. येस, फोर झाला होता. काय जाणवलं आणखीन, अजून काय, कुठल्या स्वरूपात जाणवली, की तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगू शकाल ज्यांनी फील नाही केलं, तुम्ही प्रॅक्टिकल केलंय? तर म्हणजे जसं पुढे जाऊ तसा तो फोर्स जाणवत होता आणि डोक्यापासून खालीपर्यंत जाताना तर तो जास्त जाणवत होता. व्हेरी गुड, थँक्यू. चला, थँक्यू सो मच. येस सर. सोनल मॅडम अनम्यूट करा. येस सर. हा मॅडम, काय सांगताल बाकीच्या लोकांसाठी? तुम्ही काय अनुभवलं, काय जाणवलं, कसं फील केलं? सर, एकदम अलगच एक्सपिरियन्स होता. तो जो ऑराचा धक्का लागत होता समोरनं, माझा थोडा स्पेशल स्टाईल आहे, पण तरी मी त्याला उभं केले माझ्याजवळ. अरे, कॅमेरा थोडा ट्विस्ट अँड टर्न होतोय. त्याला मी माझ्या समोर उभं केलं, तरी तो ऑराचा त्याचा जो धक्का मला त्याच्या हाताचा येत होता, अलगच एक्सपिरियन्स आहे सर. चला, थँक्यू मॅडम, थँक्यू, थँक्यू सो मच. अर्चना मॅडम अनम्यूट करा. जब आपका अर्चना मॅडम अनम्यूट करा. दयानंद सर, अर्चना मॅडम, तुमचा आवाज इको होतोय. नाही, सॉरी, आवाज इको होतोय तुमचा, घुमतोय. तर मला चक्कर आल्यास ओके. वनिता मॅडम होते. ओके, नो प्रॉब्लेम वनिता मॅडम, होऊ शकतं. दयानंद सर होत आहे? बघा, अनम्यूट करून बघा. ओके.
काय सांगाल अर्चना मॅडम, दयानंद सर, बाकीच्या लोकांसाठी तुम्ही काय अनुभवलं, कसं जाणवलं, कसं वाटलं? रिलॅक्स असं वाटलं म्हणजे. हा, एनर्जी कशी फील केली तुम्ही? धक्का जाणवला, एनर्जी जाणवली? हो, जाणवला धक्का. आणि म्हणजे वरून खाली येताना थोडं म्हणजे हे वाटलं. वा, व्हायब्रेशन हे झालं. चला, छान छान, थँक्यू. तर ऑरा समोरच्या व्यक्तीचा कसा बघायचा आपण या प्रॅक्टिकलनुसार, या प्रॅक्टिकलने समजून घेतलं. ओके, तर हा दयानंद सर बोला. अनम्यूट करा सर, अनम्यूट करा. दयानंद सर दिसताय? अनम्यूट करा, अनम्यूट. हा, फर्स्ट एक्सपिरियन्स होता म्हटलं तिचा. ओके. सांगता येत नाही. त्याचं सांगितलं मला तिनं. व्हायब्रेशन जाणवत होते आणि एनर्जी फील होत होती अशी. मला पण झाली, तिला खूप फील झाली. ओके, चला छान, थँक्यू थँक्यू. चला, धन्यवाद. या दुसऱ्या प्रॅक्टिकल मध्ये ऑरा अधिक जास्त क्लिअर झाला असेल. आता ह्या लोकांनी केला, आता आपल्यासाठी काय आहे की नाही? तर चला, प्रत्येकाने पुन्हा एकदा तिसऱ्या प्रॅक्टिकल साठी रेडी. ज्यांना हे प्रॅक्टिकल सोबत करायचं आहे, ही एनर्जी फील करायची आहे, ऑरा स्वतःचा बघायचा आहे, फील करायचा आहे, त्यांनी व्हिडिओ ऑन करा सगळ्यांसाठी. ओके, 1 मिनिट माझ्याकडे बघा. हात नमस्काराच्या स्थितीत, हलके डोळे बंद, डोळ्यांवर कुठलाही ताण तणाव नाही. हात रब करायचे, थोडेसे मागे घ्यायचे, पुढे घ्यायचे, मागे घ्यायचे, पुढे घ्यायचे. मी जशा सूचना देईल तशीच ऍक्शन करायची, मनाने कुठलीही स्टेप करायची नाही. ऑरा सगळ्यांना फील करायला मिळेल. ओके, सो रेडी? ओके, चला, डोळे बंद, डोळे बंद, हात नमस्काराच्या स्थितीत, हात रब करायचे. श्रेयस घाडगे सर, मॅडम दिसत आहेत. करायचंय मॅडम प्रॅक्टिकल. डोळे बंद करा, अनुभव एक्सपिरियन्स घ्या. ओके, हात ओके, संपूर्ण लक्ष हाताच्या केंद्रभागी, मध्यभागी. हात थोडेसे दूर, हात दूर घ्यायचे, थोडे हळूहळू हळूहळू पुन्हा जवळ आणायचे, हळूहळू जवळ आणायचे. जवळ आणताना हात टच होणार नाही, पुन्हा मागे, पुन्हा मागे, हळूहळू मागे, हळूहळू. कामिनी मॅडम, स्लोली स्लोली मागे पुढे, पुन्हा पुढे, स्लोली. हात एकमेकांना टच होणार नाही, पुन्हा मागे, पुढे. रेश्मा मॅडम, डोळे बंद, मागे पुढे. हाताची पाचही बोटं मिटलेली असावी. रेश्मा मॅडम, हाताची पाचही बोटं मिटलेली. यस, स्लोली, डोळे बंद. आता हात जवळ, हाताच्या मध्यभागी एक एनर्जीचा बॉल क्रिएट झालाय. यस, पद्मश्री देसाई मॅडम, हातामध्ये एनर्जीचा बॉल क्रिएट झालाय. आता कामिनी मॅडम, जवळ ठेवा हात. एनर्जीचा बॉल क्रिएट झालाय, दिसतोय. मान हलवून सांगू शकता, दिसतोय, जाणवतोय. एनर्जीचा बॉल तुमच्या हातामध्ये तयार झालाय. आता हातांना ढिल्ल सोडा, हलकं सोडा, आणि जसे मागे जातायत, जसे मागे जातायत जाऊ द्या. हलके सोडून द्या, सोडून द्या. आपोआप जितके मागे जातायत तेवढे मागे जाऊ द्या, सोडून द्या. आपोआप मागे जातायत, सोडून द्या. कुठलाही दबाव नाही, कुठलाही दबाव नाही. हातांना अडवू नका, सोडून द्या, जाऊ द्या. जितके मागे जाताल तितके जाऊ द्या. व्हेरी गुड, जाऊ द्या.
जितके मागे जाताल जाऊ द्या. स्लोली 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 जाऊ द्या, जाऊ द्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड. हात तसेच ठेवायचे आहे आणि डोळे उघडायचे. तसेच राहू द्या आणि डोळे उघडा. हात तसेच राहू द्या आणि डोळे उघडा. हाऊ वंडरफुल, हाऊ वंडरफुल, वंडरफुल. हात तसेच आणि डोळे उघडा. ओके, दिसतोय हातामध्ये? डोळे उघडा आणि हाताची पोझिशन बघा. जिथपर्यंत हात गेले तिथपर्यंत ऑरा. ओके, चला रिलॅक्स, सोडून दे हाताची पोझिशन. सगळ्यांना ऑरा अनुभवायला मिळाला जेवढ्यांचे व्हिडिओ ऑन होते. ओके, सगळ्यांना फील झालं? ज्यांना फील झाला त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस लिहा, एक्साइटेड लिहा, हात वरती करा. जे काही तुम्हाला फिलिंग असेल ते. सगळ्यांचं शेअरिंग घेऊ शकत नाही. ओके, ज्यांनाही अनुभव शेअर करायचा असेल, सांगायचा असेल, एक 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवून मला नक्की पाठवा. नक्कीच तुमचे अनुभव, प्रतिक्रिया ऐकायला आनंद होईल. अनेक लोक प्रतिक्रिया पाठवतात. त्या सर्वांचं स्वागत, तुमचं स्वागत. सो ऑरा काही लोकांचा मोठा, काही लोकांचा छोटा, काही लोक नर्वस झाली दिसतायत. जसं योगेश सर बसलेले दिसलाय ते. हा सर, चांगला ऑरा जो आहे, चांगला ऑरा आणि कमकुवत ऑरा म्हणजे जशी आपली मनस्थिती असते, जशी भावना असते, जसे विचार असतात, जसा आहार असतो तसा आपला ऑरा असतो. जशी मनस्थिती, भावना, आहार, विचार तसा आपला ऑरा. चांगला ऑरा ज्यांचा 1 फूट किंवा त्यापेक्षा जास्त जर हात गेला असेल, चांगला ऑरा. आणि हा ऑरा आकर्षित व्यक्तिमत्व असतं. आणि कमकुवत ऑरा आजार, नकारात्मकता, ताण, तणाव, टेन्शन, डिप्रेशन, आजार हे दर्शवत असतो. समजलंय? कुणाचे काही प्रश्न असतील विचारू शकता. काल एक प्रश्न आला होता मला व्हॉट्सअपला की पिवळा कागद आणि लाल पेन लिहिल्याने काय होईल? ज्या मॅडमांनी प्रश्न विचारला त्या आहेत का इथे? ओके, त्यांनी प्रश्न विचारला होता, पिवळा कागद लाल पेनाने नेमकं काय होईल? हे बघा, पिवळा कागद हा आकर्षणाचा, पिवळा रंग हा आकर्षणाचा आहे, अट्रॅक्शनचा आहे. मणिपूर चक्र आपण आता बघितलं. आणि लाल रंग हा एनर्जीचा आहे, मूलाधार चक्र. बघा, तुम्ही जर एका घरामध्ये आहात किंवा एखाद्या ठिकाणी गेलात आणि एका बाजूला एक पिवळा कागद आहे आणि एका बाजूला पांढरा कागद आहे. सगळ्यात पहिले लक्ष तुमचं कुठल्या कागदावर जाईल, पिवळ्या की पांढऱ्या? अनम्यूट करून सांगू शकाल? सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. पिवळ्या कागदावरती लक्ष जाईल की पांढऱ्या कागदावर लक्ष जाईल? माधवी मॅडम, कुठल्या कागदावर लक्ष जाऊ शकेल? अपर्णा मॅडम, अनम्यूट करा, अनम्यूट करा. अनम्यूट नाही होत. आता होईल? हा हा, पिवळा कागद. पिवळ्या पिवळा. रंगावरती. आता बघा, पिवळ्या रंगावरती लाल पेनाने लिहिलेलं आहे आणि पांढऱ्या कागदावरती निळ्या पेनाने लिहिलेलं आहे. तर कुठल्या कागदावरती जास्त लक्ष केंद्रित होईल? हॅलो बाळा, निळा.
निळा. पिवळ्या कागदावरती लाल रंगाने लिहिलेलं आणि साध्या पेनाने लिहिलेलं कुठला आकर्षित होईल किंवा कुठे अट्रॅक्शन लाल. जास्त होईल? लाल लाल. लाल. ओके, चला, लाल रंग हा अट्रॅक्शनचा रंग आहे. आणि हा कागद लिहिल्यानंतर नजरेसमोर घरामध्ये, बेडमध्ये, हॉलमध्ये कुठेही ठेवला किंवा गादीखाली, कॉटवरती गादीखाली, उशीच्या कव्हरमध्ये उशीखाली जर ठेवला तर काय होतं बघा. सबकॉन्शियस माइंडची ताकद काल आपण बघितली. सबकॉन्शियस माइंड इतका पॉवरफुल आहे की तो भिंतीच्या पलीकडचंही बघू शकतो, दूरवरचंही बघू शकतो. लक्षात घ्या, दूरवरचंही बघू शकतो. तर तो कागद सबकॉन्शियस माइंड हा अट्रॅक्ट करीत असतो. त्याच्यावर लिहिलेलं सबकॉन्शियस माइंड हा वाचत असतो. समजलं? दुसरं, 21 वेळेस लिहित असताना काल बघितलं आपण, रिपीट 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 रिपीट. सबकॉन्शियस माइंडला म्हणजे अंतर्मनाला रिपीट 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 सतत सतत सांगावं लागतं. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन काल जे बघितलं. 21 वेळेस लिहित असताना आपण रिपीट 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 बोलून लिहितो किंवा लिहिताना ते रिपीट रिपीट होतं आणि एका लेवलला ऑटोमॅटिक चित्र व्हिज्युअलाइज व्हायला सुरुवात होते. आणि लाल पेनाने पिवळ्या कागदावर लिहिलेली इच्छा सबकॉन्शियस माइंड लवकरात लवकर पूर्ण करू शकतं. ओके, त्या मॅडम जर असतील तर थँक्यू, त्यांनी असा प्रश्न विचारला त्यामुळे सगळ्यांना क्लिअर झालं. ओके, धन्यवाद. अजून कुणाचे काही प्रश्न असतील? स्वप्नाली मॅडम कुठे आहात? अनम्यूट करा मॅडम. बोला सर. हँड राईज केला मॅडम तुम्ही, बोला. नाही, मगाशी आवाज येत नव्हता. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे पिवळं आणि लाल सांगितलं ना, तुमच्या बॅक साईडला पिवळं आणि लाल ओमचं जे हे ना, ते मला खूप अट्रॅक्ट होत होतं. चला, ग्रेट, थँक्यू मॅडम. तोच एनर्जीचा आणि आकर्षणाचा बॅकग्राऊंड लावलाय. चला, थँक्यू. अजून कुणाचे प्रश्न असतील विचारू शकता. ओके, तर यात काही जणांचे हात खूप जवळ होते, तर काही जणांचे खूप गुडघ्यापर्यंत गेले होते. येस, याचा अर्थ काय? मी अगोदरच सांगितलं, जशी आत्ताची मानसिकता होती, जसे भावना, विचार जे होते, तसे आपली ऑरा असते. ज्यांचे हात खूप जवळ होते, खूप जवळ, 1 फूट किंवा त्यापेक्षाही जवळ होते, त्यांचा ऑरा कमकुवत असू शकतो, त्यामुळे ते जवळ राहिले. यापेक्षा जास्त जर असेल, इतका जरी असेल आणि यापेक्षा जरी जास्त असेल, 1 फूट, 1 फुटापेक्षा जास्त, तरी तो ऑरा पॉवरफुल आहे. तर कुणाचा अति लांब किंवा असा जवळ किंवा असा जवळ असं काही नाही. हे बदलवू शकतं. हे सेकंड लेव्हलमध्ये तो स्ट्रॉंग करण्यासाठी, तो शुद्ध करण्यासाठी, तो क्लीन करण्यासाठी प्रॉपर शिकवला जातं. तर कुणी माइंडमध्ये आणू नका की काहींचा जवळ, काहींचा लांब असं का. ओके? तर तुम्ही आणखी एक विचारलं होतं की कोणी आपल्या समोर आलं तर आपल्याला चिडचिड होते, किंवा आपल्याशी कोणी बोलू लागलं तरी चिडचिड होते. मग अशी व्यक्ती जर येऊन बोलून गेली, जर आपल्याला चिडचिड, मनस्ताप म्हणजे होऊ शकतं, असं जर होत असेल तर ते क्लीन करायसाठी असं काही आहे? हो, नक्कीच आहे मॅडम. मी तेच सांगितलं की सेकंड लेव्हलमध्ये आपण ऑरा क्लीन करायला, शुद्ध करायला शिकतो. ऑरा क्लीन करण्याच्या 3 पद्धती आहेत, 3 टेक्निक्स आहेत. त्या सेकंड लेव्हलमध्ये प्रॉपर शिकवल्या जातात. आहे, त्याचं टेक्निक्स आहे. त्याची मेथड आहे. 3 पद्धती आहेत त्याच्या. ओके, आणखीन कोण? आहे कुणाचे प्रश्न? इट्स ओके. सो आजचं लर्निंग, आजचा क्लास कसा वाटला? नक्की कळवा. हा, अपर्णा. कोण? अपर्णा मॅडम. तो पिवळा पेपर तुम्ही बोलत ना, पेनाने, रेड पेनाने लिहायचं, तो पेपर कुठे ठेवायचा तो? हा मॅडम,
हॉलमध्ये, बेडमध्ये, कुठेही भिंतीवरती लावू शकतात. जर कुणाला सांगू शकत नाही, कागद दाखवू शकत नाही, तर त्याची घडी घालून कॉट खाली, गादी खाली किंवा पिलो कव्हर मध्ये, उशीच्या कव्हर मध्ये ठेवू शकतात. किती दिवस म्हणजे तसं? किती दिवस? अतिशय महत्वाचा प्रश्न, चांगली लर्निंग. इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत. सबकॉन्शियस अच्छा. माइंड खूप लवकर ती इच्छा पूर्ण करतो. असं नाही की ती चिठ्ठी लिहिली किंवा ती विश लिहिली आणि आपण बिंदास. असं नाही. तर त्याच्यावरती सबकॉन्शियस माइंड जी काही ऍक्शन्स घेईल, ती ऍक्शन्स तुम्हाला घ्यावी लागते. जसं काल 2 उदाहरणं दिली होती. स्वस्थ आणि निरोगी होण्यासाठी, अधिक पैसे मिळवण्यासाठी, किंवा आणखीन काही मुलांच्या समस्या असतील, त्या समस्यातून काहीतरी मुक्त होण्यासाठी, जे काही प्रॉब्लेम्स लिहिलेले असतील, त्यासाठी काही ॲक्शन घ्यावे लागतील. बरोबर आहे? पैसा मिळवायचा असेल, समजा काही गृहिणी आहेत, महिला आहेत, पैसा मिळवायचा असेल, तर काय करायला पाहिजे नाही? अधिक इन्कम मिळवायचा असेल, तर इट्स ओके. आज नव्याने एक लर्निंग शिकलात, तुम्ही रेकी शिकलात. म्हणजे सबकॉन्शियस माइंडनी एक दरवाजा उघडला, रेकी शिकलात. रेकी शिकून तुम्ही मिळवू शकता. समजतंय? आणखीन काही लर्निंग करून त्या ऍक्शन्स तुम्हाला सबकॉन्शियस माइंड घ्यायला लावतो, त्या ऍक्शन्स तुम्हाला घ्याव्या लागतील. क्लिअर आहे? ओके. ओके. थँक यू मॅडम. थँक्यू. थँक यू. इट्स ओके. सो आजच्या दिवशी आपण येथेच थांबूया. प्रभा मॅडम, अनम्यूट करा. एक्झॅक्टली काय घ्याल? ऍक्शन नेमकं काय घ्याल? जसं की पैसे कमवायचे आहे. आता तुम्ही काही जॉब करतात. ओके. अजून अधिक पैसे मिळवायचे असतील. फॉर एक्झाम्पल आता मी याच क्लासचं उदाहरण देतो. जर सबकॉन्शियस माइंडने सांगितलं की अजून जास्त अर्निंगसाठी, तर रेकी शिका. अर्निंगसाठी तुम्हाला एक मार्ग ओपन केला, तुम्ही रेकी शिकलात. तर कुणाला दुसऱ्याला रेकी द्यायला शिका. जसं की परवा दिवशी आपण शिकतोय. शक्तिपात होतोय. त्याच्यातूनही तुम्ही अर्निंग मिळवा. आणखीन दुसरं काही लर्निंग असेल, दुसरी काही ऍक्शन्स असेल, कुठे इन्व्हेस्टमेंट असेल, जे काही असेल, सबकॉन्शियस माइंड चांगले दरवाजे ओपन करतो, जिथे ज्या विश वरती, ज्या इच्छेवरती 100% काम होतं. त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, डाऊट न घेता. ओके? चला, थँक्यू. आजच्या दिवशी आपण येथे थांबूया. उद्या पुन्हा भेटूया नव्या लर्निंगसाठी. उद्या रेकी म्हणजे काय, रेकीचा इतिहास, रेकी काय काम करते, कसं काम करते, आणि होपोनोपोनो प्रेयर मेडिटेशन्स. तो उद्याचा अतिशय महत्वाचा सेशन आहे. सर्वांनी अटेंड करा. कालची आजची लर्निंग आवडली असेल, जसं चित्रा मॅडमांनी लिंक शेअर केली, तशी तुम्ही अनेकांना लिंक शेअर करा. ओके. सो थँक्यू. सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. थँक्यू.